विकसित भारत अंतर्गत बिल्डकॉन 2025 या उपक्रमात आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा निमखेड बुद्रुक येथील आम्ही 7वी चे विद्यार्थी एक प्रोजेक्ट सादर करीत आहोत। आमच्या टीमचे नाव द ॲडव्हेंचर टीम असे आहे। प्रोजेक्टचे नाव वॉटर प्लस प्रोजेक्ट असे आहे। समस्येचे नाव शेतात साचणाऱ्या पाण्यामुळे शेतीचे होणारे नुकसान। काही जमिनीत पावसाळ्यात पाणी पडून गेल्यानंतर 8 ते 10 दिवस पाणी साचून राहते। पुराचे पाणी देखील शेतजमिनीत साचल्यानंतर ओसरत नाही, त्यामुळे शेतातील पीक चांगल्या प्रकारे जगू शकत नाही। मूठ सोडतात, शेतकरी वर्षभर मेहनत करतात व पाण्यामुळे त्यांची सर्व मेहनत वाया जाते। ही समस्या अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत घडत आहे। या समस्येचे निरीक्षण करताना आमचे असे लक्षात आले की ज्या ठिकाणी शेतजमीन खोल सपाट आहे तिथे पाण्याचा निचरा न होता पाणी कित्येक दिवस जमिनीत साचून राहते व पिकास हानी पोहोचवते। या समस्येवर उपाय म्हणून आम्ही शेतजमिनीतून पाण्याचा निचरा करण्यासाठी वॉटर प्लस प्रोजेक्ट चे मॉडेल तयार केले आहे। या प्रकल्पात आम्हाला शेतजमिनीतील प्लस या आकाराचे साधारणतः 8 ते 10 खोल आणि 5 ते 6 फूट रुंदीचे नाले खोदायचे आहे। यापैकी एक नाला आपल्या शेताजवळच्या नदी किंवा ओढ्यापर्यंत खोदत न्यायचा आहे। या खोदलेल्या नाल्यात सर्वात खाली मोठमोठ्या आकाराचे दगड भरायचे आहेत। या दगडांच्या वर 2 ते 3 फूट जाडीच्या वाळूचा थर भरायचा आहे। दगड व वाळू भरत असताना नाल्यावरील बाजूने जवळपास 3 ते 4 फूट रिकामा ठेवायचा आहे। रिकामा ठेवलेल्या या नाल्यात आपल्या शेतातील माती भरायची आहे। जेणेकरून ती जमीन आपणास पीक लागवडीसाठी उपयोगात आणता येते। या भूमिगत झऱ्यामुळे शेतात कित्येक दिवस साचणारे पाणी काही तासातच निचरा होऊन जवळच्या नदी किंवा ओढ्याला जाऊन मिळते। विहिरीचे पुनर्भरण सुद्धा या प्रकल्पाद्वारे होऊ शकते। ही प्रक्रिया साधी व सोपी व देशी असून शेतीसाठी ही अत्यंत फायदेशीर आहे।